अथ श्री साई सच्चरित अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जो सर्वलोकहिती रत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेमभरित अंतरे जयाच्या स्मरणमात्रेच उकले जन्ममरणांचा पेच साधनांत साधन ते हेच नाही वेच कपर्दिक अल्पप्रयासे अनल्प फळ अनायासे हाता ये सकळ जोवरी हा इंद्रियगण अविकल तोवरी पळपळ साधावे इतर देव सारे माईक गुरुची शाश्वत देव एक चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेख मारितो जेते सद्गुरु सेवा चोकट संसाराचे समूळ तळपट न्याय मीमांसादी घटपट न लगे खटपट काही अधिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते अधिदैविक तरुणी जाती भक्त भाविक होता नाविक सद्गुरु तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाडियावर तोच तरावया भवसागर निजगुरुवर ठेवावा पाहोनी भक्तांची भावभक्ती करीतो करतलग संवित्ती आनंद लक्षण मोक्षप्राप्ती देतो हाती लीलेने यदर्शने हृदयग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती संचित क्रियमाण क्षया जाती गाऊ चरिती तयाते अष्टमाध्यायी जाहले कथन नरजन्माचे प्रयोजन नवमी भिक्षावृत्तीचे गहन कुजवर्णन परिशिले बायजाबाईची भाजी भाकरी कुशालचंदांचा समाचार महासपती तात्यांचा शयनक प्रकार श्रवण सुखकर वानिला आता श्रोते दत्तचित्त ऐका पुढील बाबांचे चरित कैसे ते राहत कोठे निजत कैसे विचरत लक्ष केवढा लौकिक आयुर्दाय हिंदू यवनान उभया माय वाघा बकऱ्यांच्या विश्वासा ठाय प्रेमे निसंश विहरती झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईंची रहाणी कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते वा चौहाती लांब लाकडी फळी रुंद एक वितची सगळी झोपाळ्यापरी आढ्यास टांगिली चिंध्याही बांधिली उभग यागरी ऐसा फळीवरी बाबा निजत उषा पायत्या पणत्या जळत केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची मानवा कवनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती परी ते तेव्हा चढती केव्हा उतरती न कळे ते गणगती कवणाही ऐसी चिंध्यांनी बांधली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती अतिसूक्ष्म कण डोळा खुपे तेथे आणि मावंत सुखे लपे माशी कीड मुंगी या रूपे संचार सोपे बाबांचे अणिमा जयाचे घरची दासी वेळ का येतया ते होता माशी वसेल जो अधांतर्याकाशी मात त्या कायसी फळीची अणिमा महिमा लघिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी बंधाजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नुसती निमित्ता कीडमुंगी सुकर श्वान पशुपक्षी मनुष्यजान राजा रंक थोर सान समसमान पाहिजो दिसाया जरी शिर्डी निवासी 3.5 हाताची मिराशी तरी ते सर्व हृदयवासी पुण्यराशी महाराज अंतरी निसंग उदास बाहेर लोकसंग्रहाचा सोस अंतरी जरी परमनिराश बाहेर पाश भक्तांचा अंतरी अत्यंत निष्काम बाह्यतः भक्तार्थ अतिसकाम अंतरी निजशांतीचे धाम बाह्य प्रकाम संतप्त अंतरी परब्रह्मस्थिती बाहेर दावी पिशाच्च वृत्ती अंतरी अद्वैत प्रीती बाह्यतः गुंती विश्वाची कधी पाही प्रेम भावे कधी पाषाण घेऊनी धावे कधी शिव्या शापांते द्यावे कधी कवटाळावे स्वानंदे कधी शांत दांत उपरत तितिक्षु सदा समाहित आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तांसी एकासनी नित्यलीन नाही जयासी गमना गमन सटका जयाचे दंडनिधान तुष्ण्यवस्थान निश्चिंत नाही कीर्ती वित्तेषणा भिक्षाचर्य प्राणरक्षणा करुणी ऐशिया योगारोहणा कालक्रमणा करीजो
प्रत्यक्ष संन्यास वेशयती सटका तोची दंड हाती अल्ला मालिक वाक्यानुवृत्ती भक्तप्रीती अखंड ऐशी साईंची सगुणमूर्ती मनुष्यरूपे अभिव्यक्ती पूर्वपुण्यार्जित ही संपत्ती अवचित हाती लादली तयासी जे मनुष्य भाविती मंदभाग्य ते मंदमती विचित्रज्यांची दैवगती तया हे प्राप्ती कैसेनी साई आत्मबोधाची खाण साई आनंद विग्रह पूर्ण कस धराकास तयाची तूर्ण भवार्ण संपूर्ण तराया खरेच जे अपार अनंत भरले अब्राह्मस्तंभपर्यंत ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत मूर्तिमंत ते बाबा कलियुगाचा कालप्रसार 4,32,000 भरता स्थूलमाने 5,000 झाला अवतार बाबांचा येथे श्रोते आशंका घेती ठावी नसता जन्मस्थिती काय आधारे केले हे निश्चिती सादर चित्ती परिसिजे अनिर्वाण कृतसंकल्पेसी होऊन शिर्डी क्षेत्रनिवासी कंटिले 60 संवत्सरांसी क्षेत्र संन्यासी वृत्तीने 16 वर्षांच्या वयास आरंभी बाबा प्रकटले शिर्डीस 3 वर्षे ते समयास करुणी वास होते तेथुनी मग जे कोठे सटकले दूर निजामशाहीत आढळले ते मग वराडा समवेत आले शिर्डीत राहिले अक्षयी 20 वर्षे होती वयास तेथुनी अखंड शिर्डी सहवास तेथेच 60 वर्षे वास सर्वत्रांस हे ठावे सके 1840 आश्विन शुद्ध दशमीस विजयादशमीचे सुमुहूर्तास बाबा निजवास पावले एवं ऐशीचा आयुर्दाय स्थूलमानाचा हा निश्चय की शके 1760 होय जन्मनिर्णय बाबांचा काळाचा माथा देणार पाय ऐसिया महात्म्यांचा आयुर्दाय करवेल कधी निश्चित काय अवघड हे कार्य साधाया महात्मे नित्य स्वस्थानी स्थित जन्म आणि मरण विरहित दीनमणीस कैचा उदयास्त तो तव अचल स्वस्थ सदा शके 1603 साली रामदासांची समाधी झाली पुरी 2 न शतके गेली उदया आली ही मूर्ती भरतभूमी यवनाक्रांत हिंदू नृप पादाक्रांत भक्तिमार्ग झाला लुप्त धर्मरहित जन झाले तै रामदास झाले निर्माण शिवराया ते हाती धरून केले यवनांपासून राज्य रक्षण गोब्राह्मण संरक्षण परी 2 न शतके गेली पूर्वील घडी पुनश्च बिघडली हिंदू अवंधी दुही पडली ती मग तोडली बाबांनी राम आणि रहीम एक यत्किंचितही नाही फरक मग भक्तीच धरावी का अटक वर्तावे तुटक सिमर्थ काय तुम्ही लेकरे मूढ बांधा हिंदू विंदांची सांगड वादृढ सुविचारा रूढ तरीच पैल थड पावाल वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी वा नित्य निजहिताचे विचारी रक्षिल श्रीहरी तुम्हाला योगयाग तपज्ञान हे सर्व सरीप्राप्तीचे साधन असूनी जे हे जो हरिविहीन व्यर्थ जनन तयाचे कोणी काही केलिया अपकार आपण न करणे प्रतिकार करवेल तरी का उपकार उपदेश सार हा त्यांचा स्वार्थास तैसाची परमार्थास उपदेश हा हितावह बहुवस उच्च नीच स्त्रीशूद्रांस ढोपट सकळांचा हा मार्ग स्वप्नींच्या राज्याचे वैभव जागे झालिया जैसे वाव तैसाची संसार केवळ माव भावना नाही तयाची देहादी सुखदुःख मिथ्यत्व हेची जयाचे प्रपंचतत्व निजानुसंधाने स्वप्न भ्रमत्व दबडोनी मुक्तत्व साधिले पाहोनी शिष्याची बद्धता अति कळवळा जयाचे चित्ता कैसी लादेल देहातीतता हेची चिंता अहर्निश अहम ब्रह्माकार वृत्ती अखंडानंदाची मूर्ती निर्विकल्प चित्तस्थिती येई निवृत्तीस विसाव्या घेऊन या टाळविणे दारोदार भटकणे आल्या गेल्या केविलवाणे हात पसरणे ठावेना बहुत ऐसे असती गुरु शिष्य करती धरू देती बळेची कानमंतरू सिंतरुणी वित्तार्थ शिष्यास धर्माचे शिक्षण स्वय अधर्माचे आचरण त्याचे निकैसे भवतरण जन्ममरण चुकैल आपल्या धर्म
धार्मिकत्वाची ख्याती व्हावी, झेंडे फडकावे जगती, हे लवही न जयाचे चित्ती, ऐशी ही मूर्ती साईंची. देहाभिमाना न जेथे वसती, शिष्याटाई अत्यंत प्रीती, सदैव जेथे हेची प्रवृत्ती, ऐसी ही मूर्ती साईंची. नियत आणि अनियत गुरु असती गुरु दो प्रकारू, एकेकाचा कार्य निर्धारू, स्पष्ट करू शोतिया. दैवी संपत्ती परिपक्व करणे, निर्मल होणे अंतःकरणे, एवढेच अनियतस गुरुचे देणे, मार्गी लावणे मोक्षाच्या. नियत गुरुशी होता सख्य, द्वैत जाऊनी होय ऐक्य, तत्वमसी महावाक्य तयाची साक्ष तो दावी. चराचरी भरले गुरु भक्तार्थ होती साकारू, सरता अवतार कार्यभारू, निजावतारू संपविती. या द्वितीय कोटीतील साई, चरित्र तयांचे वर्णू मी काही, जैसी तो मज बुद्धी देई, तैसेची होई लेखन हे. लौकिकी विद्यांचे अनेक गुरु, स्वरूपी स्थापी तोची सद्गुरु, समर्थ तोची जो दावी भवपारू. महिमा गोचरू तयाचा, जो जो जाई कराया दर्शन, तयाचे भूत भविष्य वर्तमान, साईन पुसता करीती निवेदन, ऊण खूण संपूर्ण. ब्रह्मभावे भूतमात्र अवलोकी जो सर्वत्र, देखे समसाम्य हरिमित्र, भेद तिळमात्र नेणे जो. निरपेक्ष आणि समदर्शी, अपकार्यांही अमृतवर्षी, समचित्त उत्कर्षापकर्षी, विकल्पना स्पर्शी जयाते. वर्तता या नश्वर देही, देहगेही जो गुंतला नाही, दिसाया देही अंतरी विदेही, तो येची देही निर्मुक्त. धन्य शिर्डीचे जन, साईच जयांचे देवतार्चन, करिता अशन भोजन शयन, अखंड चिंतन साईंचे. धन्य धन्य तयांची प्रेमळता, खळ्यांत परसात कामे करिता, दळती कांडिता डेरे घुसळिता, महिमा गातात बाबांचा. आसनी भोजनी शयनी, बाबांच्या नावांची अक्षय स्मरणी, एका बाबांविण दुजा कोणी, देव ज्यांनी नाठविला. काय त्या बायांचा प्रेमा तरी, काय तयांचे प्रेमाची माधुरी, निर्मळ प्रेमची कवन करी, विद्वत्ता न करी कवनास. साधी सरळ भाषा करी, विद्या नाही तीळ भरी, त्यातून जे कवित्व चमक बमारी, मान चतुरी डोल विजे. खऱ्या प्रेमाचे आविर्भावन, तया नाव करे कवन, ते या बायांच्या वाणीमधून श्रोती पाहून घ्यावे की. असेल साई बाबांची इच्छा, पूर्ण संग्रह लादेल यांचा, पुरेल श्री श्रोतियांची श्रवणेच्छा, अध्याय कवनांचा होईल. असो निराकार भक्तकृपे, शिर्डीत प्रकटले साई रूपे, देहाहंकार विकार लोपे, भक्ती स्वरूपे ओळखीचे. अथवा भक्तांचे पुण्य फळले, ते प्रातकाल वसत मेळे, साई रूपे पूर्ण अंकुरले, फळा झाले शिर्डीत. अनिर्वाच्या फुटली वाचा, अजन्म्यासी जन्म साचा, अमृत्याच्या मूर्तीचा साचा, करुण रसाचा ओतीव. यशवंत आणि श्रीमंत, वैराग्यशाली ज्ञानवंत, ऐश्वर्य औदार्य मंडित, षडगुणान्वित मूर्ती हे. विलक्षण बाबांचा निग्रह, स्वये जरी अपरिग्रह, अमूर्त तरी धरिती विग्रह, भक्तानुग्रह करा कारणे. कायतयांचा कृपाभाव, घेती भक्तांचा जडवुनी भाव, नाही तरी तयांचा ठाव, कोण देव किवसिता. वाग्देवता जे वधून दजे, श्रवणही जे परिसता लाजे, ऐसे बोल भक्त कल्याण काजे, बसाई महाराजे वदावे. जया शब्दांचा अनुवाद करणे, तयाहून बरे मुकेच असणे, परीन बरवे कर्तव्या चुकणे, म्हणून वदणे प्राप्त झाले. भक्त कवणा बाबांची वाणी, वदती झाली अति लीनपणे, दासानुदास मी तुमचा ऋणी, निघालो दर्शनी तुमचिया. ही एक तुमचीच कृपा मोठी, झाली मज तुमचे पायांची भेटी, किडा मी तुमचे विष्टे पोटी, धन्य मी सृष्टी तेणेनी. काय बाबांची ही लीनता, नम्रपणाची ही हौसचित्ता, काय ही उच्च निरभमानता, शालीनता ही तैसीच. वरील हे बाबांचे उद्गार, खरे म्हणून केले की सादर, कोणास वाटेल हा अनादर, तरी मी पदर पसरितो. विटाळ झाला असेल वाचे, पापही टाळावया श्रवणाचे, आवर्तन करू साई नामाचे, दोष सकळांचे जातील. जन्मोजन्मींच्या अमुच्या तपा, फळती केवळ साई कृपा, तुषारतासी जैसी प्रपा,
तैसी अपार सुखदाती जीवाद्वारा रसचा किती ऐसे समजता जरी भासती त्वरिते चाखिले हे नेणती रसस्फूर्ती न रसनेसी जयासी नाही विषय स्फूर्ती कैसे तरी ते विषय सेविती विषय जयांच्या इंद्रिया न शिवती ते काय गुंतती विषयांत नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती परी ते अवलोकिले नेणती स्फूर्ती देखती तेथ नान जैसी हनुमंताची गर्भकास गोचर एक मातेस की रामास मगतयाचे ब्रह्मचर्यास तुलना कवनास फरक करवेल जेथे माते न लिंगावलोकन इतरांचे तै काय कथन बाबांचे ब्रह्मचर्य ही परम कठीण पूर्णपण ते अपूर्व कासे कोपिन लंगोटी लिंग अजागलस्तन गोटी केवळ मूत्र विसर्ग परिपाटी अवयवा पोटी अवयव ऐसी बाबांची देहस्थिती इंद्रिये जरी कर्मी प्रवर्तती तरी तयांस विषयस्फूर्ती लव संवृत्ती असेना सत्वरजतमादी गुणा सवे इंद्रिये खळली ठाणा जरी लौकिकी करतेपणा संगा कोणा नातळती निसंग चिन्मात्र आत्माराम काम क्रोधा विश्राम धाम बाबा सदैव निष्काम अवाप्त काम पूर्णत्वे ऐसी तयांची मुक्त स्थिती विषय ही जयांस ब्रह्म होती पुण्य पापाची या परती पुण्य निवृत्ती स्थानते नानावल्लीने उठ म्हणता गादी सोडून झाला जो परता जया ठाई देहाभिमानता अथवा विषमता स्वप्निना इयलोकी न प्राप्यत्व न काही साध्य परिलोकी ही उरले नाही ऐसा हा केवळ लोकानुग्रही संत ये मही अवतरला ऐसे हे संत करुणाघन अवतारा येण्याचे प्रयोजन परानुग्रहा विण ना आन कृपाळू पूर्ण परहित हृदय यांचे जैसे लोणी अतिव मृदू म्हणती कोणी परिसंत द्रवतील परतापणी निज तापेच पाजरणी लोणिया कफनी टिगळ्यांची जयाचे वसन तरटत जयाचे आसनास्तरण वृत्तिशून्य जयाचे मन रौप्य सिंहासन काय त्या पाहोनी भक्त भावाकडे तयास जरी गमले ते साकडे तरी ते लोटिता पाठीकडे लक्षही तिकडे देतीना बाबा शिर्डी सरोवरीचे कमळ भक्त सेविती परिमळ अभागी भेकांचे वाट्यांच चिखल सर्व काळ कालविती कोणान सांगे आसन प्राणापान वा इंद्रिय दमन तंत्रमंत्र वा यंत्रभजन फुकणे का तेही ना लौकिकी दिसती लोकाचारी परी अंतरीची आणिक परी अत्यंत दक्ष व्यवहारी न ये कुसरी द्विजाते भक्तार्थ धरिती आकार तदर्थची तयांचे विकार हे संतांचे लौकिकाचार जाणा साचार सकळिक साई महाराज संत निदान केवळ शुद्ध परमानंद स्थान तया माझे साष्टांग वंदन निरभिमान निर्लेप महत्पुण्य पावन ते स्थान जेथे महाराज आले चालून गाठी पूर्ण संचित असल्याविण ऐसे निधान दुर्लभ शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिर्डीत लोकांनी तो ना हिंदू ना यवन तया ना आश्रम ना वर्ण परिकरी समूल निकृंतन निसंतान भावाचे अनंत अपार जैसे गगन तैसे बाबांचे चरित्र गहन तयांचे ते यथार्थ आकलन तयावीण कोण करी चित्ताचे कामचिंतन क्षण न उगळे चिंतना वीण विषय दिला त्या विषय चिंतन गुरुचिंतन त्या गुरु दिदल्या तरी सर्वेंद्रियांचे करुणी कान ऐकिलेत जे गुरु महिमान ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईचे पंचाग्नी साधन यज्ञयाग मंत्रतंत्र अष्टांग योग विजांसीच हे शक्य प्रयोग काय उपयोग इतरांना तैशा नव्हेत संतकथा सकला लाविती त्या सत्पथा भवभयाची हरिती व्यथा निज परमार्था प्रकटित संतकथा श्रवण मनन परिशीलन वा निधिध्यासन द्विज शूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात प्रेमची नाही जयाचे ठाई ऐसा मानव होण्याची नाही कोणाचे काही अधिष्ठान पाही आनान कोणाचे प्रेमाची जागा संतती कोणाची ती धनमान संपत्ती
देह गेय लौकिकी कीर्ती विद्या प्राप्ती कोणाची. प्रेम जे विषयी वाटते ते सर्व जय एकवटते. हरिचरण मुषित जय ते आटते तैते प्रकटते भक्तिरूपे. म्हणून गेह प्रपंचाला सोपा चित्त साई चरणी समर्पा. मग तयाची होईल कृपा उपाय सोपा हा एक. ऐसी आहे अल्पसाधनी महल्लाभ जो हो घडतो जनी. तरी या श्रेय संपादनी औदासीन्य कैसे पा. सहजी श्रोतिया अंतरी आशंकेची उठेल लहरी. महल्लाभ अल्पोपायी तरी नादरिती का बहुजन. आहे यासी एकची कारण लालसाही नूपजे भगवत कृपेविण. तोच भगवंत जय सुप्रसन्न प्रकटे श्रवण लालसा. तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण. श्रवण लालसेचे होईल जनन स्वल्प साधन हाती ये. गुरुकथेची सत्संगती धरा उगवा संसार गुंती. यातची तुमचे सार्थक निश्चिती विकल्प चित्ती न धरवा. सोडून या लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई. बेडा पार होईल पायी संदेह काही न धरावा. हे नाही त माझे बोल असती साई मुखीचे सखोल. मानू नका हो हे फोल याचे ते स्तोल करू नका. कुसंग येथुनी सर्व कोटा तो महादुःखांचा वसवटा. नकळतची नेईल अवटा देईल फाटा सौख्याला. एका साई नाथा वाचून अथवा एका सद्गुरु विण कुसंगाचे परिमार्जन करील आन कवणकी. कळवळ्याचे गुरुमुखांतून निघाले जे गुरुवचन. करा करा भक्त हो जतन कुसंग निरसन होईल. सृष्टीजात डोळा भरते सौंदर्य लोलूप मन तैई रमते. तीच सृष्टी जय मागे परते तैतीच रते सत्संगी. इतुके सत्संगाचे महिमान समूळ निर्दळी देहाभिमान. म्हणून सत्संगा परते साधन पाहता आन असेना. धरावा नित्य सत्संग इतर संग नित्य सव्यंग. सत्संग एकची निर्व्यंग अंग प्रत्यंग निर्मळ. सत्संग तोडी देहासक्ती एवढी बलवत्तर तयाची शक्ती. येत एकदा जडल्या भक्ती संसार निर्मुक्ती रोकडी. भाग्ये घडल्या सत्संग सहज उपदेश यथा सांग. सतक्षणी विरे कुसुंग रमते निसंग मनते ते. वावया परमार्थी रिगाव विष विरक्ती एक उपाव. न धरती सत्संगाची हाव स्वरूप पठाव लागेना. सुखापाठी येते दुःख दुःखापाठीच येते सुख. सुखासी जीव सदा सन्मुख तोची विन्मुख दुःखासी. वा सन्मुख वा विन्मुख होणारे होते आवश्यक. या उभय भोगांचा मोचक संगची एक संतांचा. सत्संगे नासे देहाभिमान सत्संगे तुटे जन्म मरण. सत्संगे भेटे चैतन्य घन ग्रंथी विच्छेदन तात्काळ. पावावया उत्तम गती पावन एक संत संगती. शरण जाता अनन्य गती निज विश्रांती आंधणी. नाही नाम नाही नमन नाही भाव नाही भजन. तया कराया निज परायण संत महाजन अवतार. गंगा भागीरथी गोदा कृष्णा वेण्णा कावेरी नर्मदा. याही वांछिती साधूंच्या पदा येतील कदा स्नानार्थ. जगाची पातके स्वये शालिती तरी परितयांची पापनिवृत्ती. विना संत पदप्राप्ती होईना ती कदापि. जन्मांतरीचे भाग्य उदेले महाराज साईंचे चरण जोडले. जन्ममरण ठाईच ठेले भवभय हरले समस्त. आता संत श्रोते जन केल्या श्रवणाचे करू मनन. विसावा घेऊ आपण पुढील निरूपण पुढाकार. हेमाड साईस शरण मी तो तयांच्या पायीची वाहन. करीत राहीन कथा निरूपण होईन सुखसंपन्न तितुकेनी. कायते मनोहर गोमटे ध्यान मशिदीचे कडेवर राहून. करीत ऐकेका उदी प्रदान भक्त कल्याण हेतूने. संसार मिथ्या जयाचे ज्ञान ब्रह्मानंदी अखंड लीन. मन सदैव उमलले सुमन साष्टांग नमन तयाते. डोळा जय घाली ज्ञानांजन ठाईच पाडी निजनिदान. ऐसे जया साईचे महिमान साष्टांग वंदन तयाते. पुढील अध्याय याहुनी वरा अंतरी शिरता श्रवणद्वारा. करील पुनित हृदय मंदिरा खळमळ सारा दवडील.
स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई समर्थ महिमानं नाम दशमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.